हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचन मध्ये। जर तुम्हाला झटपट आणि चमचमीत असा 5 मिनिटात होणारा राईस खायची इच्छा झाली असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक बारीक कापलेला कांदा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता, थोडी कोथिंबीर, जिरं आणि थोडे शेंगदाणे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ऍड करू शकता। तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही नाही ऍड केले तरी काही हरकत नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या वस्तू ऍड करून घ्यायच्या आहेत, कट करून घ्यायच्या आहेत। आणि आपल्याकडे जर शिळा भात उरलेला असेल तर तो आपण यूज करू शकतो, किंवा आपण साधा जो भात आहे तो रेडी करून तो या रेसिपीसाठी यूज करू शकतो। सर्वात आधी पॅन मध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत। शेंगदाणे छान फ्राय करून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवरती। शेंगदाणे फ्राय झाल्यानंतर शेंगदाणे थोडे बाजूला करून त्यामध्ये थोडी मोहरी ऍड करायची आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरा ऍड करायचा आहे। ते सुद्धा छान तडतडलं पाहिजे आणि मग कढीपत्ता ऍड करून घ्यायचा आहे। हे सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित तेलात परतवून घ्यायचे आहेत, फ्राय करायचे आहेत। त्यानंतर ऍड करायचा आहे कापलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या। तुम्हाला जर हिरव्या मिरच्या आवडत नसतील तर तुम्ही रेड चिली पावडर सुद्धा ऍड करू शकता तुमच्या आवडीनुसार। चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे, थोडीशी हळद, आणि पुन्हा हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। नंतर कोथिंबीर ऍड करायची आहे बारीक कापलेली, आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून त्यामध्ये भात ऍड करायचा आहे। जो आपण राईस यूज करणार आहोत तो ऍड करायचा आहे, आणि पुन्हा पटकन चमच्याच्या सहाय्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जी फोडणी आहे ती व्यवस्थित भाताला लागली पाहिजे अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर हा जो आपला राईस आहे तो रेडी झाला आहे फ्रेंड्स। गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला त्यामध्ये ऍड करायचा आहे लिंबू। एक लिंबू घेतला होता मी, तो व्यवस्थित लिंबाचा रस त्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे आणि सर्व करायला रेडी आहे आपला फोडणीचा भात किंवा लेमन राईस। तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही बोलू शकता या रेसिपीला। तर अशा प्रकारे मस्तपैकी सर्व करायचं आहे। त्यासोबत तुम्हाला आवडेल ते सॅलड तुम्ही खाऊ शकता। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा फ्रेंड्स। रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली होती ते मला कळवा। चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि थँक्स फॉर वॉचिंग गाईज, बाय बाय।